हळदीच्या जाती किती माहिती आहेत तुम्हाला? बघा नुसतं हे बघा, तुम्ही बोललं काय शांत बसला का आमचं महिन्याचे मीटर चालू राहते, पगार कमी जास्त नाही, पण कोणत्याच अधिकाऱ्याचे गम नाही. दुष्काळ पडो पूर येऊ आमचं मीटर चालू राहते. प्रश्न विचारा, नुसतं व्याख्या नाही करत. मी भाषण देऊन गेलं 800 खेडे आहेत माझ्याकडे आता कृषी विज्ञान केंद्राकडे. बरं अडचणी तयार करा, पुन्हा प्रश्न विचारा. आमच्या दोघा तिघांचे व्याख्यान झाले, साहेबाचं सर्वांचं झालं, तुम्ही जा म्हणण्यापर्यंत आम्ही गावातून जाणार नाही. आता इथपर्यंत आलो. हळदीच्या एकूण जाती 108. आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रयोग क्षेत्रावर 28 जातीची आपण लागवड केलेली आहे. सगळ्या हळदी तिथं तुम्हाला बघायला भेटतील. आपण सेलम कृष्णा कडप्पाच्या अजून समोर गेलेला नाही. मग हळदीची जात केली, जमीन निवडली, बेणे प्रक्रिया, एक बुरशीनाशक कीटनाशक ॲझोटोबॅक्टर BSB ट्रायकोडर्मामध्ये बेणे बुडवायचे आणि बेण्याची लागवड करायची. बंडा लागते एकरी 11 क्विंटल, शेंग लागते 7 क्विंटल प्रति एकरी. शेतकरी म्हणतात साहेब बंड्यानं जास्त उत्पन्न येते की शेंगनं? त्याचा प्रश्न असा आहे, बंडा लावलं तरी बंडाच अगोदर जमिनीमध्ये येते आणि शेंग लावलं तर बंडाच अगोदर येते. त्यामुळं बंडा एवढा निघत नसल्यामुळं आपण हळदीमध्ये शेंगाला प्राधान्य देतो. मग आता हळद लागवड केली, पहिला प्रश्न असते लेकराला गरमी होत असेल बाहेर घेऊन जा. नाही ना, गरमी होत असेल बाहेर घेऊन जा. इथं बसण्यामुळे काय बक्षीस भेटणार नाही, लेकराला जपा. गरमी होते, लेकराला सहन होत नाही, बाहेर घ्या, हवा द्या मोकळी. मग हळद लागवड केली, साधारणतः 16 ते 21 दिवसामध्ये हळद वर येते. तिसऱ्या दिवशी लागवड केली की शेतकरी प्रश्न विचारतात, साहेब आमच्या गावात कारगा गावामध्ये लेबर भेटत नाही, तणनाशक कुठलं मारावं? तिसऱ्या दिवशी अॅट्राझिन, 9व्या दिवशी ग्लायफोसेट, 16व्या दिवशी हळद वर आली की कुठल्याही प्रकारचं तणनाशक मारायचं नाही. आता तणनाशक मारताना एक काळजी घ्या, म्हणून मी तुम्हाला चिन्ह विचारले. जसे हवामानाच्या अंदाजाचे 3 कलर राहतात, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड, हवामानाचा अंदाज, तसे औषधाच्या बॉटलवर सुद्धा 4 रंग राहतात. एक राहते ग्रीन, एक राहते ऑरेंज कलर किंवा त्याला चंदेरी कलर, एक राहते निळा आणि एक राहते लाल. सरकारनं हे रंग याच्यामुळे दिले की त्या शेतकऱ्याला कळावं कोणत्या क्रमानं आपण औषध मारायचे हळदीवर. सुरुवात कुठून करता तुम्ही औषध मारायची हळदीची? सांगा कोणत्या कलर पासून करायची? 10 सेकंद वेळ जास्त नाही. इथं सांगल्यानंतर चूक केलं तरी तुम्हाला शिक्षा नाही, आणि कोणी हसलं तरी माफ करा. जे हसतात की नाही, आज जे आम्हाला हसतात मार्गदर्शन करताना, जे पूर्वी हसत होते ते आमचे प्रशंसक झाले, गळ्यात हार टाकतात आणि तुम्ही काय चांगलं बोलता म्हणून. टीकेला आणि हसण्याला घ्यायचं नाही तर प्रगती करायची असेल तर. चूक केला, चुकीमधूनच माणूस शिकते. कोणत्या रंगापासून सुरुवात करायची सांगा? महिला बघितली नाही तुम्ही? हा सांगा, 10 सेकंद. हिरव्या, पिवळ्या रंगापासून म्हणणारी किती? उत्तर पिवळा, बरोबर आहे. लाल, लालवाली किती? चंदेरीवाली किती? बघा ती स्टेज अशी आहे, अंडे अवस्था आडी, त्याच्यामधून